पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने होळीचं आयोजन करण्यात आलं। खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते महागाईच्या होळीचं दहन करण्यात येणार आहे। आणखी माहिती घेऊ आपला प्रतिनिधी मिक्की घई तिथून आपल्या सोबत आहे। मिक्की, सर बघितलं आपण तर पुण्यातील कात्रज परिसरात अशा पद्धतीने इथं होळी पेटवण्यात आलेली आहे। अमोल कोल्हे स्वतः लाईव्ह आहेत। अमोलजी, काय तुम्ही इथं होळी पेटवली आहे, काय उद्देश आहे? म्हणजे वेगळं पण या पवित्र अग्नीमध्ये जे जे अभद्र जे जे अमंगळ आहे ते नाश होतं, ही आपली संस्कृती, ही आपली परंपरा आहे। आणि त्या पद्धतीनं देशाच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी गद्दारी, ज्या बेडुकुड्या, ज्या पद्धतीने एकाधिकारशाही दिसते, हे सगळ्या अभद्र गोष्टी या होळीत जळून नाश व्हाव्यात हीच मागणी केली। जर आपण बघितलं तर महादेव जानकर आतापर्यंत आपल्यासोबत चर्चा करत होते, बैठका होत होत्या, त्यांना उमेदवारी देखील दिली जाईल अशी चर्चा होती। मात्र ते आता जर आपण बघितलं तर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा यांच्यासोबत आहेत, त्यांनी हे महायुतीसोबत आहेत हे स्पष्ट केलेलं आहे। मला वाटतं आत्ताच मी ती बातमी वाचली, त्याच्या डिटेल्स मला माहित नाहीत आणि जर माहित नसेल तर त्याविषयी अधिक वाच्यता करणं योग्य नाही। आतापर्यंत तुमच्याशी चर्चा करत होते ते कोल्हे साहेब, आतापर्यंत तुमच्याशी चर्चा करत होते ते नाही। या संदर्भामध्ये हे बघा, गादीविषयी जो मान आहे तो कायम आहे आणि ही माझी भूमिका ही आज नाही, ही माझी वर्षानुवर्षे ही भूमिका कायम आहे। मी त्या दिवशी एक सोशल मीडियावर पोस्ट सुद्धा वाचली, या संदर्भामध्ये काही जणांनी या भावना व्यक्त केल्या की ही जर इच्छा असेल, सर्व कार्यकर्त्यांची इच्छा असेल आणि स्वतः महाराज साहेबांची इच्छा असेल तर या पद्धतीनं ती उमेदवारी जाहीर व्हावी अशी त्या लोकांची अपेक्षा आहे। पण हा शेवटी भारतीय जनता पक्षाचा आता तरी अंतर्गत निर्णय, त्यावर अधिक भाष्य करणं योग्य। कोल्हे साहेब, जानकर साहेब काय म्हणत होते, नेमकं काय म्हणणं होतं, काय मागणी होती ते आपल्याकडे? याविषयी मी ती जी बातमी मी आता आज पूर्ण दौऱ्यातच आहे, त्यामुळे याविषयी मी सविस्तर माहिती घेतलेली नाहीये, त्यामुळे त्यावर मी भाष्य करू। तुमच्याशी चर्चा करत होते, नेमकी काय चर्चा सुरू होती? कुठल्या प्रभागासाठी, कुठल्या मतदारसंघासाठी चर्चा सुरू होती? नाही, विजय बापू शिवतारेंनी जे काही बोललं असेल ते आज मला आता तुमच्या माध्यमातून समजतंय, पण या माध्यमातून विजय बापू शिवतारे सातत्यानं विधानं करतायत, परंतु त्या विधानांमध्ये खरी किती वास्तविकता आहे ही गोष्ट लोकसभेचा अर्ज माघारी घेण्याच्या तारखेनंतरच समजेल। त्यामुळे त्यानंतर त्यावर आपण पवार साहेबांवर थेट विधानं केली जात आहेत। बापू शिवतारेकडून अजित पवारांना थेट आव्हान दिलं जातोय। आदरणीय पवार साहेबांविषयी बोलल्यानंतर प्रत्येक जण चर्चेत येतो हे सर्वांना ठाऊक आहे आणि त्यामुळे तसं कदाचित तो प्रकार असेल। आदरणीय पवार साहेबांनी गेली 55 वर्ष महाराष्ट्राच्या जनतेसाठी काय केलं हे प्रत्येकाला ठाऊक आहे आणि त्यामुळे त्या इतर कुणी त्याविषयी भाष्य केलं म्हणून त्यात बदल होणार नाही। महायुतीकडून अशा पद्धतीने जे उमेदवार कदाचित संपर्कात आहेत तुमच्याकडे येतील अशी संभावना आहे, त्यांना फोडलं जाते, कुठेतरी दबावाचं तंत्र आहे असं वाटतं? महायुतीच्या पायाखालची वाळू सरकली हे आपल्याला देश पातळीवर दिसतंय, केवळ महाराष्ट्रात नाही। महाराष्ट्रामध्ये एकीकडे जे अबकी बार 400 पारचा नारा लावत होते त्यांना शिवसेना फोडून त्यांचे 400 पार होत नाहीत हे कळलं, त्यानंतर राष्ट्रवादी फोडून 400 पार होत नाहीत हे कळलं, त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बरोबर घेऊनही कदाचित 400 पार होत नाहीत, म्हणून की काय त्यांना आता रासपची सुद्धा गरज भासते। ही गोष्ट वस्तुस्थिती आज समोर दिसते आणि देश पातळीवर तुम्ही बघत असाल दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाची परिस्थिती बिकट आहे आणि त्यामुळे अरविंद केजरीवालांवर आम आदमी पक्षासारख्या एका पक्षाचं अस्तित्व हे धोक्यात आणण्याच्या दृष्टीनं भारतीय जनता पक्ष पावलं टाकतोय। हरियाणामध्ये मुख्यमंत्री बदलले जातात, एकूणच भारतीय जनता पक्षाची जी एकूण परिस्थिती ही फारशी चांगली दिसत नाहीये। परंतु मग बाकीच्यांना थांबवणार कसं? जानकर देखील तुमच्याशी चर्चा करून जातात, साहेबांना भेटतात आणि तरी देखील ते तिकडेच जातात। हे अनेक नेते जनतेतले नेते, हे लोकांमधले नेते, त्यामुळे लोकभावना काय आहेत याची जाणीव यातला प्रत्येक माणूस, प्रत्येक नेता हा नक्की ठरवेल अशी मला अपेक्षा आहे। कोल्हे साहेब, कशा पद्धतीने रोखताल या लोकांना? मग आता होळी तर तुम्ही पेटवली आहे, यामध्ये सर्वसामान्य मायबाप जनतेनेच ही निवडणूक एक प्रकारे हाती घेतलेली आपल्याला ठिकठिकाणी दिसते। आपण जर बघत असाल तर सर्वसामान्य शेतकरी मेटाकुटीला आलाय। आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जी 31 मार्च पर्यंत जी निर्यात बंदी होती ती आता अघोषित ही पुढच्या काळापर्यंत सुद्धा अजून वाढवण्यात आलेली आहे। आणि जर या परिस्थितीमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांना कोणी वाली राहिलेला नाही, देशाला कृषी मंत्री नसावा, हे एका कृषीप्रधान देशाचं हे दारुण वास्तव आहे। महाराष्ट्रातल्या नेत्यांना जागा वाटपासाठी दिल्लीत जाता येतं, पण कांद्याची निर्यात बंदी उठवण्यासाठी जाता येत नाही, हे विदारक सत्य
महाराष्ट्रातली जनता बघते, देशातली जनता बघते आणि जेव्हा ही परिस्थिती आहे जनता नक्की निवडणूक हातात शेवटचा प्रश्न, तुम्ही लंकेनला आणल्यानंतर पवार साहेबांनी तुम्हाला आणखीन एक टास्क दिलेला आहे, तो कुठला आहे आणि कोण येणार? इनकमिंग आहे का आपल्या पवार साहेब? सर, इनकमिंग तर जोरदार आहे आणि ते येणाऱ्या काही काळात नक्की बघायला मिळेल. मी आता फक्त एवढं सांगेल, जस्ट वेट अँड वॉच. आढळराव पाटील जोरदार आता म्हणजे सुरुवात झालेली आहे, तुमच्या विरोधात जोरदार विधानं येत आहेत आणि आज आपण बघितलं तर एक वेगळं चित्र दिसतंय तुमच्या मतदारसंघामध्ये शिरूर. वेगळं म्हणजे काय चित्र दिसतंय? जोरदार कॉम्पिटिशन, काटेकी टक्कर दिसते आता. लोकशाही आहे, त्यामुळे लोकशाहीमध्ये कोणी ना कोणी स्पर्धक प्रतिस्पर्धी हा नक्कीच असणार. नाही, मला असं वाटतं की हा प्रश्न त्यांना विचारला तर जास्त तो बरा पडेल, कारण 20 वर्ष ज्या कार्यकर्त्यांच्या बरोबर संघर्ष केला, आज त्याच कार्यकर्त्यांच्या आधारावर ही निवडणूक लढवत असताना मी काल त्यांचं विधान ऐकलं, पण अजूनही ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आश्रयाला जाऊन त्यांना निवडणूक लढवावी लागते, त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते उमेदवार आहेत असं त्यांच्या तोडून मी अजून तरी विधान ऐकलेलं नाहीये आणि त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्येच संभ्रम आहे. त्यामुळे मला असं वाटतं की महाविकास आघाडीची गोष्ट समोर पाठवणं किंवा ही बाजू मांडणं जास्त महत्वाचं आहे. तर आपण बघतोय की अमोल कोल्हे या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी होळी देखील पेटवलेली आहेत आणि माधव जानकर हे संपर्कात होते, मात्र आता त्यांनी जी भूमिका स्पष्ट केलेली आहे ते विधान मला माहित नाही, लवकरच ते बघतील आणि या संदर्भात शरद पवार निर्णय घेतील. परंतु आता जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने त्यांनी होळी पेटवून इथं एका अर्थाने जे काही सत्ताधारी आहे, केंद्रधारी पक्ष आहेत, विरोधक आहेत, त्यांची होळी पेटवून अशा पद्धतीने या ठिकाणी भूमिका मांडली आहे. ठीक आहे मिकी, धन्यवाद. घ्या सगळ्या माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.